वेलकम बॅक टू भायका चॅनल. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सो खूप दिवसांनी आपला पुन्हा एकदा व्हिडिओ येतोय. आजचा व्हिडिओ स्पेशली एडिटिंग मधला आहे. आम्ही 2-3 दिवस आधी एक शूट केलं होतं, मेकअप शूट. राधाकृष्णचा लुक होता. सो त्याचे फोटो आता मी सिलेक्ट केले. 4 ते 5 फोटो आहेत, ते मी आता एडिट करून दाखवणार आहे. सो चालू करूया. तर मित्रांनो, जसं मी बोललो होतो, आजचे आपले फोटो आहेत जे आपण एडिट करणार आहे. सो हे ते फोटो आहेत मी जे चूज केले आहेत. खूप फोटो काढले होते, ते तुम्ही 1 2 3 4 5 फोटो फक्त सिलेक्ट केलेत. 6 झालेत. सो आज आपण हे एडिट करणार आहोत फोटोशॉपमध्ये. बघू शकताय खूप डिस्टर्बन्स आहेत या फोटोजमध्ये. LC आले आहे, खाली कचरा आहे, बाकीच्या गोष्टी बघू शकता. सो सगळं एका व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे. सगळ्यात आधी ओपन करतो मी फोटोशॉप 2024. सो मित्रांनो, आपला फोटोशॉप आता ओपन होणार आहे. खूप दिवसांनी पुन्हा एकदा आपला व्हिडिओ येतोय. ओके, इथे करतोय. हे आपले 5-6 फोटो जे आहेत ते मी घेतोय. सो हे आपले फोटो आहेत, तुम्ही बघू शकताय. 2 3 4 5 6. पहिला मी फोटोमधला डिस्टर्बन्स गायब करतो. सो हा फोटो मला ओके आहे, मला करायची गरज नाही. सो हा फोटो पण ओके आहे. या फोटो डिस्टर्बन्स आहे आपली LC. सो रिमूव्ह टूल आहे आपल्याला 2024ला. आपण त्यातून रिमूव्ह टूलचा वापर करून LC काढायचं काम करतोय. बघू शकताय. 1 2 3 डन. इथे बघू शकताय बिफोर आफ्टर. तुम्ही एका क्लिकमध्ये LC गायब. झाडाचे डिटेल्स पण बघू शकताय. विषय हार्ड. सो इथं पण आपला फोटो ओके झाला. इकडचा पण डिस्टर्बन्स काढून घेऊया. यामध्ये खाली थोडा कचरा आहे. सो कचरा पहिला मी काढून घेईन. सो हा जो आहे याला मी रिमूव्ह करतोय. गायब. इकडे पण थोडा आहे. गायब. 2 मिनटाच्या आत सगळं. 2 पण नाही, 2 सेकंदाच्या आत. सो इकडे पण थोडंसं आहे, चेक करू शकताय. इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. सो बघा, आता जी LC आपली लाईट आली आहे, लाईट आता रिमूव्ह करतोय आपण. बघू शकताय तुम्ही. जास्त काही काम नाही, एका झटकाच्या आत गेलं. इकडे एक, इकडे पुन्हा सेम इथनं पण गेलं. सो तुमचं लक्ष आहे का नाही माहीत नाही, पण माझं लक्ष खूप चांगलं आहे. सो इकडून आपण आता जी आपलं मागे स्टँड होतं ते स्टँड रिमूव्ह करायचं काम करतो. इथं पण गेलं, हे पण गेलं, हे पण गेलं, हे पण गेलं. इकडून थोडं स्टँड आहे, झाप झूप डायरेक्टली. सो इथं तर जास्त इथे हे आहे. सो हे पण मी घालायचा प्रयत्न करतो. गेलं. जास्त विषय नाही. बघू शकता तुम्ही. ऑल रिमूव्ह झाला आहे. इकडे थोडंसं जास्त आहे. हे पण सेम, इकडे पण सेम. खलास. 2 मिनटात सगळे रिमूव्ह केले. हा फोटो पण झाला. या फोटोत पण सेम इथे आहे, डायरेक्टली रिमूव्ह. ओके, जरा वेळ घेतला, गायब. थोडंसं गंडल्याचं वाटायला लागले. पुन्हा एकदा इकडे रिमूव्ह टूल वापरतोय. 1 2 3 डन. पायामध्ये थोडा कचरा आहे, इकडे थोडा कचरा आहे. बघू शकताय तुम्ही. व्यवस्थित मला जसं पाहिलं तसं सगळं व्हायला लागले. इकडे पण कचरा आहे. ओके, इकडे थोडंसं. आणि असं काही नाही, या ह्याच्यातले सगळे डिस्टर्बन्स गायब झाला आहे. सो यामध्ये पण सेम. पहिला मी जरा शॅडो मारून घेतो. त्याला खूपच ब्लॅक वाटतो आहे. थोडंसं ऑपॅसिटी कमी करतो आहे. मर्ज विजेबल. पुन्हा इकडून मी LC पहिला आमची काढून घेतो. या गोष्टी मी तुम्हाला मॅन्युअली दाखवते, बिकॉज या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी समजल्या पाहिजे. इकडे डिस्टर्बन्स आहे, डिस्टर्बन्स गेला. इकडे डिस्टर्बन्स आहे, हा पण डिस्टर्बन्स गेला. एका झटक्यात विषय हार्ड. सो इकडे तर पुन्हा जास्त राहिले. रिमूव्ह टूल जिथे काय नसते तिथे रिमूव्ह टूल असतोय. सो इकडे पण आपलं ओके आहे. सो मला इथे जरा वाटते येतं नसावं. खलास. एका झटक्याच्या आत विषय आहे. पब्लिक समजलं असेल तुम्हाला. इकडे थोडंसं काय तर आहे, हे पण गेलं. सो इथं आपण सगळ्या फोटोचं डिस्टर्बन्स घालला आहे. सो फोटो आता मस्त आलेत, काढताना खूप भारी काढलेत. तरीसुद्धा जरा ॲडजस्टमेंट करायचे पाहिजेत. सो आता बॅकग्राऊंड मला पाहिलेच झाले, पण राधा खूप गोरे झाले. सो राधाच्या फेसवर थोडासा ब्रश मारून आपण. ओके, ॲडजस्टमेंट, कलर ॲडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहे. सो डन. आता आपण जातो फिल्टर कॅमेरा. कॅमेरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपण जास्त काही छेडछाड करणार नाही. थोडासा कॉन्ट्रास्ट वाढवणार आहे. याच्या आधी मी खूप तुम्हाला प्रीसेट वापरून दाखवले. आपल्याकडे एवढे सगळे प्रीसेट आहेत. हा सगळ्यात बेस्ट आहे, बसला.
हा पण बेस्ट आहे, हा पण बेस्ट आहे. खूप सारे प्रिसेट आहेत, सगळे प्रिसेट बसतात. आय नो दॅट. होऊ शकता किती भारी वाटतोय फोटो. पण आम्हाला आता असं झालं की मॅन्युअली पाहिजे. सो मी मॅन्युअली फोटो एडिट करायचा प्रयत्न करतो आहे. प्रयत्न म्हणजे मी करतो आहे, विषय हार्ड आपला. सो कॉन्ट्रास्ट जरा वाढवतो, हायलाईट वाढवली, ब्लॅक थोडंसं वाढवलं. बघू शकता फोटो भारी वाटायला लागला आहे. त्यानंतर मी थोडंसं शार्पनिंग वाढवायचा प्रयत्न करणार आहे. क्लॅरिटी थोडीशी वाढवून खाली शार्पनिंग वाढवायचा प्रयत्न. शार्पनिंग कुठे गेला? ओके, इकडून शार्पनिंगचं काम केलं आहे. फोटो बघू शकताय झूम करून. थोडीशी हायलाईट कमी करायचे मला फोटोत. मित्रांनो याची हायलाईट थोडी कमी करून घेतो. बघू शकताय. त्यानंतर आपण आता बॅकग्राऊंडचा कलर पॅनलमध्ये जाऊन पाहिलेसा कलर करू शकतो. येलो कलर मला भारी वाटायला आहे. बघू शकता तुम्ही. सो इथं मला ओके वाटतंय. सो आहे बिफोर, हा आहे आफ्टर. इथे पण जर ओके वाटत असेल तर मी ते ओके करतोय. जास्त खेळायची गरज नाही. लोगो लावला, फोटो मी सेव्ह केला. एक फोटो माझा एडिट होऊन तयार झाला आता. बघू शकता. सो पुन्हा हा एक फोटो आहे. ह्या फोटो पण सेम. त्यामध्ये मी प्रिसेट एक यूज करून दाखवतो तुम्हाला. कुठला प्रिसेट चांगला वाटतो बघू. हा प्रिसेट खूप भारी वाटतोय. राजाचा फेस खूप गोरा झाला आहे. सो जरा मी पहिला हायलाईट कमी करून घेतो. बघू शकता खूप भारी झाला आहे आपला फोटो हा एडिट. डार्कमध्ये जरा ओके. बघू शकता जरा ब्ल्यू शेड खूप हे झाले. सो ब्ल्यू शेडचं जरा आम्ही लुमिनन्स कमी करणार. अजून खूप कमी झाला. सॅच्युरेशन डाऊन आहे, लेवलला आणतो. ओके, थोडंसं मला फेसवरती हायलाईट खूप वाटलं आहे. इकडे पण तो ओके वाटायला आहे. सो फोटोचा इफेक्ट तरी भारी झाला आहे, पण जरा मला अजून फेस एडिट वाटत नाही. मी स्किन सिलेक्ट केले, खूपच ब्लॅक झालं. कॉन्ट्रास्ट थोडासा कमी. ओके, थोडंसं मी फक्त फोटोचं टेम्परेचर वाढवणार आहे. आणि टेम्परेचर वाढल्यावर खूप भारी टोन येते मला माहिती आहे. टेम्परेचर वाढवल्यावर राधाचा लुक चालला आहे. सो 5 वाढवून पुन्हा मी राधाचं सिलेक्शन करून घेणार आहे. थोडीशी फक्त हायलाईट कमी करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. ओके, सो इथं पण आपला फोटो डन झाला आहे. हा फोटो पण खूप भारी एडिट झाला, तुम्ही बघू शकताय. पुन्हा लोगो लावला, मर्ज विजेबल केलं, फोटो सेव्ह केला. 2 फोटो झालेत आपले. सो हा फोटो तर डेंजर विषय हार्ड आहे. मागून कटलाईट दिली होती मी एडीने. सो इथे थोडंसं आपलं स्टँड रिमूव्ह करायचं राहिलं आहे. बघू शकताय, लक्ष गेलं आहे माझं. मी ते रिमूव्ह करून घेतो. स्टँड गेलं, इकडची दोरा पण सगळा घालायला डन. इकडे पण खूप काय काय आहे. ओके, बघू शकता. त्याला मी शॅडो मारतो. बघू शकताय थोडंसं ऑपॉर्च्युनिटी कमी आणि मर्ज विजेबल करतो साईडली. फिल्टर कॅमेरा इकडे आपल्याकडे काय दुसरं ओपन झालं. फिल्टर कॅमेरा इकडे आपल्याकडे खूप सारे प्रिसेट आहेत. मी आता पुन्हा प्रिसेट वापरतो आहे. बघू शकताय तुम्ही, खूप भारी टोन आला आहे आणि मला आवडला आहे. अशा प्रकारचे मला खूप आवडतात. त्याच्या आधी पण तुम्ही पाहिला आहात. पहिला कॉन्ट्रास्ट वाढवतो आहे, ब्लॅक थोडं कमी करतो आहे आणि तुम्ही बघू शकताय फोटो हार्ड झाला आहे. फेसचा कलर मला अजून ब्ल्यू व्यवस्थित पाहिला आहे. सो गाईज फेसचा टोन जरा चेंज झाला आहे. बघू शकताय. लुमिनस थोडा कमी करतो मी, फेस चढून आहे तसा येईल.
मस्त वाटलं फोटो. सो मी इकडून जरा बॅकग्राऊंड सिलेक्ट करून इकडून लिनियर ओके क्लॅरिटी डाऊन करतोय, हेच वाढवतोय, थोडंसं इकडे टेम्परेचर वाढवतोय मी. ओके सो आता जी यातून सबस्ट्रॅक्ट करतोय मी महत्त्वाची गोष्ट ब्रश वापरून, जी इकडे आपलं हे आहे. ओके सो गाईज फोटो तुम्ही बघू शकताय बिफोर आफ्टर, खूप भारी झाला आहे. जरासं आता फेस सगळं मला अजून पाहिजे असं वाटायला लागले. मस्त. हा फोटोसुद्धा आपला एडिट झाला आहे. लोगो लावतोय, मर्ज विजेबल. आता पुढे मी ते चौथा फोटो घेतोय, खूप भारी फोटो आहे. सो मला हा फोटो घ्यायचा आहे. मी आता शॅडोची ॲक्शन पहिला मारून घेतो. खूप झाली, थोडीशी ऑपॉसिटी कमी. सो हा फोटो आपण शेवटचा एडिट करणार आहे, बिकॉज व्हिडिओ खूप मोठा होणार नाहीतर. बघू शकताय डन. पुन्हा फिल्टर कॅमेरा. आता मी पुन्हा एकदा प्रिसेट यूज करायचा प्रयत्न, कुठला चांगला वाटतोय मला. हा प्रिसेट खूप आवडला आहे, हा खूप डल आहे. हा आवडला आहे सो मी हा घेतला. फिल्टर सिलेक्ट सब्जेक्ट. सगळ्यात पहिला मी हायलाईट कमी करून घेणार, थोडीशी शॅडो, थोडासा कॉन्ट्रास्ट वाढवणार आणि थोडंसं सॅच्युरेशन वाढवावं असं मला वाटतंय, म्हणजे मी वाढवणार. बघू शकताय तुम्ही बिफोर आफ्टर. सो आता कॉन्ट्रास्ट थोडा वाढवला पुन्हा मी फोटोचा, मस्त झाला आहे फोटो. हायलाईट थोडी कमी बघू शकताय. आणि ग्रीन कलर मागे खूप भारी वाटतो आहे, मला पण आवडला आहे. जरासं फक्त मी न कळत. ओके याच्या आधीचा भारी वाटत होता. ओके सो पुन्हा इकडून सिलेक्ट बॅकग्राऊंड करणार आहे मी. सिलेक्ट बॅकग्राऊंड करताना खूप झाले. पहिला मी सबस्क्राईब करून घेतो झाड ब्रश टूलने. बघू शकता तुम्ही. डन. इकडे जरासं आणि पुन्हा मी त्याची क्लॅरिटी डाऊन करतोय. बघू शकता तुम्ही, खूप भारी वाटते. थोडंसं ब्लॅक कमी करतो, जेणेकरून टोन चांगला येईल. थोडंसं टेम्परेचर वाढवायचा माझा प्रयत्न पुन्हा एकदा. फोटो बघू शकता खूप भारी एडिट झाला आहे, मस्त. बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवतो पब्लिक. हा आहे बिफोर, हा आहे आफ्टर. पुन्हा लोगो लावतोय. सो यामध्ये आपण जे जे प्रिसेट वापरले आहेत मी खाली लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, त्यामुळे तुम्ही डाउनलोड करू शकताय. सो आपला फोटो इथे झाला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ सगळा बघितला. आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की लाईक करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला खाली कमेंट करून सांगा की या पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे. मी त्या टॉपिकवरती लवकरात लवकर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्स फॉर वॉचिंग. असाच सपोर्ट राहून दे.